अमावस्या आणि पौर्णिमा एक पौराणिक कथा. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात. प्राचीन काळात देवता आणि राक्षस यांच्यातील संघर्षाने विश्वात संतुलन राखण्यासाठी अनेक अद्भुत घटनांचा आधार घेतला जात असे. या घटनांमध्ये चंद्राच्या वाढत्या आणि घटत्या अवस्थांचे रहस्यही समाविष्ट आहे. या अवस्थांना अमावस्या आणि पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. चंद्राच्या या दोन स्थितींची उत्पत्ती एका पुराणकथेवर आधारित आहे, ज्यात या दोन शक्तिशाली देवता आहेत, बहिणींची त्या बहिणींची कथा सांगितली जाते. वेलकम टू यूथिंक चॅनल. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. पूर्वीच्या युगात आकाशात राहणाऱ्या शक्तिशाली देवतांमध्ये दोन बहिणी होत्या, अमावस्या आणि पौर्णिमा. त्यांच्या जन्माच्या वेळीस त्यांना विशाल सामर्थ्य प्राप्त झाले होते. अमावस्या हे अंधकाराचं प्रतीक होती, तर पौर्णिमा हे प्रकाशाचं प्रतीक. त्यांचं जीवनचक्र चंद्राच्या वाढी आणि घटीकडे निर्देश करत असे. त्यांच्या उत्पत्तीची कथा त्यांच्यातील संघर्ष, त्याग आणि त्यांच्याशी जोडलेल्या विश्वाच्या चक्राशी निगडीत आहे. देवता आणि राक्षस यांच्यातील संघर्ष चालू असताना एका दिवशी देवाचे प्रमुख इंद्रदेव चंद्राकडे आले. त्यांना कळलं की चंद्रदेवाच्या कलात्मकतेतून चंद्राच्या प्रकाशाने विश्वात सौंदर्य आणि शांतीचा प्रचार होतो. मात्र चंद्राची वाढी आणि घटांची प्रक्रिया कशामुळे होत होती, हे मात्र इंद्रदेवाच्या मनात एक प्रश्न होताच. चंद्रदेवाने इंद्राला सांगितलं की ही प्रक्रिया अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींच्या शक्तीचं प्रतीक आहे. अमावस्या चंद्राला अंधकाराच्या गर्तेत ढकलते, तर पौर्णिमा त्याला प्रकाशाने उजळते. या दोन शक्तींचा संघर्ष आणि त्यांचं सामर्थ्य विश्वाच्या चक्राला संतुलन देते. जन्म आणि संघर्ष. अमावस्या आणि पौर्णिमा या दोघींचा जन्म एका दिव्य योगाने झाला होता. या दोघींना एकमेकांशिवाय खूप प्रेम होतं, पण त्यांच्या कार्यातील विरोधाभासामुळे त्या नेहमी एकमेकींच्या विरुद्ध उभ्या राहायच्या. अमावस्या नेहमी स्वतःला विश्वाच्या अंधाराशी जोडत असे. तिला अंधकाराचं महत्त्व असतं, कारण तिच्या मते अंधकाराशिवाय प्रकाशाचं अस्तित्वच नसतं. ती रात्रीची देवता होती आणि रात्रीचं शांतीपूर्व अस्तित्व तिच्या अंधकारात असल्याचं ती मानायची. तर पौर्णिमा सृष्टीतल्या सगळ्या जीवांना, प्रकाशांना आणि आनंद देण्याचं काम करायची. तिला आशा आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. तिच्या मते प्रकाश हा सर्वत्र पसरलेला असावा आणि सर्वत्र जीवनाचा उत्सव असावा. जसजसा वेळ गेला तसतसं या दोघी बहिणी एकमेकांविषयी असहमत होऊ लागल्या. पौर्णिमेचं म्हणणं होतं की चंद्र नेहमी पूर्ण असावा, त्याचा प्रकाश सतत सृष्टीत पसरावा, तर अमावस्या याला विरोध करत असे. तिचं म्हणणं होतं की अंधकाराशिवाय जीवनाचं खरेपण कधीही समजणार नाही. दोघींमध्ये या कारणांवरून ताण वाढत गेला. या ताणामुळे एके दिवशी दोघींमध्ये मोठा संघर्ष झाला. या संघर्षामुळे चंद्रचक्र बिघडू लागले. चंद्राची स्थिती अस्थिर होऊ लागली आणि त्यामुळे सृष्टीत असंतुलन निर्माण झालं. पृथ्वीवरची सगळी सजीवसृष्टी गोंधळली होती. काही लोकांना अंधार नेहमीच राहील असं वाटू लागले, तर काहींना असं वाटू लागलं की चंद्राचा प्रकाश कधीही मावळणार नाही. या परिस्थितीत ब्रह्मदेवाने हस्तक्षेप केला. त्यांनी अमावस्या आणि पौर्णिमेला बोलावून घेतलं आणि त्यांच्यातील तणाव संपवण्यासाठी एक उपाय सुचवला. ब्रह्मदेवाने सांगितलं की तुमच्या दोघींचं अस्तित्वच या विश्वाचं संतुलन राखण्यासाठी आहे. अंधकार आणि प्रकाश हे दोन्ही आवश्यक आहेत, त्याशिवाय सृष्टीचं चक्र थांबेल.
ब्रह्मदेवाने निर्णय दिला की चंद्राचे 2 भाग असतील. अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णतः लोप पावेल आणि अंधकार सर्वत्र पसरलेला असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण रूपात प्रकाशमान होईल, ज्यामुळे सृष्टीला प्रकाश मिळेल. या दोन्ही स्थितीमधील अंतरचक्राच्या वाढीघटीच्या प्रक्रियेमुळे राहील, ज्यामुळे सृष्टीत संतुलन राखलं जाईल. अमावस्या आणि पौर्णिमा यांना आता त्यांच्या भूमिकेचं आणि त्यांच्यातील संबंधाचं खऱ्या अर्थानं महत्त्व कळलं. त्यांनी ब्रह्मदेवाच्या निर्णयाला मान्य केलं आणि आपल्या कार्यात पुन्हा समर्पित झाल्या. अमावस्या जिथे अंधकाराचं महत्त्व ओळखत होती, तिथे पौर्णिमा प्रकाशाचं सौंदर्य दाखवत होती. या दोघींनी एकमेकांच्या योगदानाला स्वीकारलं आणि त्यांच्यातील पूर्वीचा तणाव आता एक नवा अर्थ घेऊन बदलला होता. अमावस्या आणि पौर्णिमांच्या संघर्षातून आपल्याला कळते की जीवनात अंधकार आणि प्रकाश हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. एकमेकांच्या विरोधाभासातूनच विश्वाचं खरं सौंदर्य निर्माण होतं. या दोघी बहिणींच्या कथेतून आपल्याला समजतं की प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं आणि अंधकाराशिवाय प्रकाशाचं खरं महत्त्व आपल्याला कळणार नाही. अशा प्रकारे चंद्राच्या वाढीघटीचे चक्र पुढे चालू राहते आणि अमावस्या पौर्णिमा या दोघी बहिणी त्याच्या मुळाशी राहून विश्वाला संतुलन देत असतात. आपण या पौराणिक कथेतून अमावस्या आणि पौर्णिमाच्या संघर्षाचं, त्यागाचं आणि सामंजस्याचं दर्शन घेतलं. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील अंधार आणि प्रकाश या दोन्ही घटकांना आपण स्वाभाविक मानलं पाहिजे. मित्रांनो, ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.